बोल 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 ठाकुर के बिंदास बोल। नमस्कार, ठाकुर के बिंदास बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्र, आज मी तुम्हाला एक अशी न्यूज देणार आहे, जबरदस्त न्यूज देणार आहे, कारण ती न्यूज आहे ती फ्रेंडशिप डेच्या दिवशी आलेली आहे आणि खरोखरच फ्रेंडशिप डेच्या दिवशी ही न्यूज येणं फार महत्वाचं मला वाटतं। मी पोस्टर बघितलं छोटस आणि टीजर छोटासा बघितला, तेव्हा मला असं वाटलं की अरे यार काहीतरी वेगळं येत आहे, म्हणजे मैत्री या नावाचं एक फिल्म येते आणि त्याचं एक पोस्टर पाहिलं तेव्हा मला जर वाटणार यार काहीतरी वेगळं आहे। आजच्या मैत्रीच्या दिवशी हे पोस्टर येणं खूप शुभदायक असेल। कुठलीच व्यक्ती नाही की ज्याला मित्र नसतील, मैत्रिणी नसतील, आणि मैत्रीचं नाते हे रक्ता पलीकडे आहे, रक्ताच्या नात्या पलीकडे आहे। आणि मैत्री बरेच लोक आहेत की जे मैत्रीसाठी काही करायला तयार असतात। तर मैत्री या नावाने हे पोस्टर पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला की हे कोणाचे, म्हणून मी ते पाहिलं तर दिग्दर्शिका कोण होत्या तर क्रांती रेडकर वानखेडे, ज्यांचा काकण हा सिनेमा आला होता। त्या आता येत आहेत दुसरा सिनेमा घेऊन, मैत्रेया। आता ह्याच्याबद्दल मी व्हिडिओ का बनवला तर आज माझ्या हाती महाराष्ट्र टाइम्स आला आणि त्यामध्ये पुन्हा दिग्दर्शिका म्हणून भेटायला येत आहेत क्रांती रेडकर वानखेडे। या सिनेमाच्या लेखक दिग्दर्शिका त्या आहेत आणि हा सिनेमा एक मैत्रीवर भाष्य करणारा नक्कीच असेल। आता ही मैत्री कोणाची आहे, तरुणांची आहे, ही वयस्करांची आहे, की मधल्या स्टेजच्या लोकांची, म्हणजे 30, 35, 40, 45 किंवा म्हाताऱ्यांची, कोणाची आहे मैत्रीचं वय नाही ना, मैत्री कधी कोणावर कशी होऊ शकते। तर या मैत्रेया असं त्यांनी नाव दिलं। तर प्रेक्षकांनी सुद्धा जे मैत्री करतात त्यांनी सिनेमामध्ये या, सिनेमा बघायला या असं आमंत्रण तुम्हाला या नावाने दिलं, या टायटलने, मैत्रेया। या तुम्ही सिनेमा बघा, मैत्रीचा सिनेमा आहे हा, हे त्यांनी या नावाच्या आडून सांगितलेलं आहे तुम्हाला। आणि ज्या माणसांची मैत्री आहे, जे लोक मैत्री करतात, मित्रता पाळतात, त्या सगळ्या मित्रांनी, सगळ्या लोकांनी हा सिनेमा बघायला गेलं पाहिजे, ज्याचं नाव आहे मैत्रेया। आता याची सगळी बातमी काय माझ्या हातात नाहीये मुळात, तर ह्याच्यात काम कोण करणार आहेत, कुठले कलाकार आहेत याबद्दलचं स्पष्टीकरण पोस्टरवरती नाव आहेत, पण त्याच्यातून काही उलगडा होत नाही। होईल तो आता हळूहळू, बहुतेक ही पहिली ऍड आहे, त्यांची पहिली बातमी आहे। तर हळूहळू जसे याबद्दल काही व्हिडिओज येतील किंवा त्यांचे रील्स किंवा ट्रेलर्स येतील, पोस्टर्स येतील, तर ते घेऊन सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर माझ्याकडून ठाकुर के बिंदास बोल मधून मी सर्व टीमला खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सर्व लोकांना, म्हणजे कॉलेज गोईंग मुलांना खास करून सांगेन की मैत्री ही शाळेतून सुरू होते, शाळेतून सुरू झालेली मैत्री शेवटपर्यंत टिकते। आणि ही मैत्री किती इम्पॉर्टंट असते आपल्या स्वतःसाठी, ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही हा सिनेमा आवर्जून बघा, मैत्रेया। क्रांती रेडकर वानखेडे घेऊन येत आहेत हा सिनेमा, ज्याचं नाव आहे मैत्रेया। या पोस्टरवर टायटल होतं मैत्रेया आणि असं पाय आहेत, शूज आहेत, आणि त्याने एक लव बदामाचा आकार त्यांनी निर्माण केलेला आहे। तर मैत्रेया म्हणजे काय, मैत्रीचं प्रेम असं काहीतरी असेल असं मला वाटतं। कारण की मैत्री म्हणजे मित्रांची जर गोष्ट असेल तर आपल्याकडे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सिनेमे आले। म्हणजे पूर्वी दोस्ती आला होता, तो दोस्ती खूप हिट झाला होता, दोस्तीनंतर दोस्ताना, याराना, अनेक सिनेमे आले मैत्रीवरती। तर हा मराठीत एक अनोखा सिनेमा येतो मैत्रीवर। आता तो सिनेमा काय असेल याबद्दल काहीच कल्पना आता तरी येत नाही, पण बघूया पुढे काय काय आपल्या समोर रिव्हील होते सगळ्या गोष्टी, कोण कलाकार आहेत, काय काय आपण बघूया पुढच्या जसे याबद्दलची माहिती येईल तशी शेअर करेन, आणि या सिनेमाला आपण नक्कीच गर्दी करूया। आणि मला खात्री आहे की तुम्ही जे मैत्रीला जागणारे सगळेच हा सिनेमा बघतील। ठाकुर के बिंदास बोल मध्ये तुम्हाला विनंती करतो, जर तुम्ही माझं हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करा तुम्हाला कशा पद्धतीचं आणखीन रिव्ह्यूज हवे त्याबद्दल मला सांगा, सूचना करा। तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत। भेटूया मैत्रीच्या आणखीन पुढे जे येतील त्याच्याबद्दल भेटूया। धन्यवाद।